आशा चव्हाण, रेकी ग्रँडमास्टर. म्हटल्याप्रमाणे पुन्हा आली एकदा. रेकी हा विषयच एक असा गहन आहे आणि पॉझिटिव्हिटीकडे नेणारा आहे, ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य 360 डिग्री बदलू शकतं. इमोशनली, मेंटली तुम्ही खूप स्ट्रॉंग होता. यातून हेच शिकवतं की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये कोणाचाही विचार न करता किंवा दुसऱ्याचा विचार न करता इन्वॉल्व न होणे किंवा इन्वॉल्व न करून घेणे, या गोष्टी यात असतात. मेंटल हेल्थ ह्याच्यामध्ये खूप प्रकारे आपल्याला त्यातून सावरता येतं. पहा ना, जग हे एकसारखंच असतं. फक्त काय असतं, वातावरण बदल असतो, वेळेचा बदल असतो, माणसं तीच असतात. इथे मला अनुभव इतका पॉझिटिव्ह आला की इथे रिस्पेक्ट एकमेकांना बराच दिला जातो, एकमेकांना ग्रीट केलं जातं. आपल्या इथे त्या मानाने ती अजून संस्कृती आलेली नाही आहे. जो तो दुसऱ्यावर लादायचा प्रयत्न करतो. हे असंच, हे असं स्वतः काही करणार नाहीत, पण तू हे असं केलं पाहिजे, की तुला हे असंच वागलं पाहिजे, ह्याची जबरदस्ती होते. हे समाजामध्ये आपल्याला थोडंसं बदल करायला हवं, कारण ती माणसाची विकृती बनत गेली आहे. त्यासाठी कोणीतरी पाऊल उचललं पाहिजे प्रथमतः. आणि त्यामुळे काय होतं की माणसाचा जो विकास व्हायचा असतो, तो विकास व्हायला प्रॉब्लेम होतो. हो, म्हणूनच आयुष्यात तुम्ही स्वतःही आनंदी जगा आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या. आनंद हा फक्त दुसऱ्याला त्रास देण्यात नसतो. खूप लोकांचा दुसऱ्याला त्रास देण्यात आनंद असतो, दुसऱ्यांना जज करण्यामध्ये आनंद असतो. का जज करायचं? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. तुम्हाला माहीत नसतं की समोरच्याचं काय चाललं आहे, तर का जज करायचं आणि का जबरदस्ती करायची कोणाला? प्रत्येकाला आपलं आयुष्य जगून द्यावं. आनंदाने जगा, दुसऱ्यालाही जगू द्या, हेच तर सांगतो आम्ही. आम्हाला ट्रेनिंगमध्ये हेच तर सांगतात. आयुष्य किती सुंदर आहे. आज मी USA आहे, पण तरीही एक पॉझिटिव्हिटी आहे. आजूबाजूला सगळं पॉझिटिव्ह वातावरण आहे, पॉझिटिव्हिटीमध्ये राहते आहे. आता मी माझे क्लासेस, इथेही क्लासेस अटेंड करते आहे आणि क्लासेस अटेंड करत करत वर्कशॉप्स अटेंड करते आहे. आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे युनिव्हर्सिटीजला भेट देणार आहे. सो मी तुम्हाला सांगते, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा. जिथे निगेटिव्हिटी वाटते तिथेपासून लांब जा, काहीही फरक पडत नाही. निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहूच नका. प्रयत्न करा त्यांना कसं काय तुम्ही सकारात्मकतेने तुम्ही चेंज करू शकता, किंवा त्यांचा माइंडसेट कसा तुम्ही चेंज करू शकता. माइंडसेट चेंज झाला तर त्या निगेटिव्ह लोकांचाच फायदा होतो, की त्यांना कळत नाही. पण ठीक आहे, प्रयत्न तर करू शकता आणि त्या प्रयत्नात मी आहे. मी तरी पॉझिटिव्ह वातावरणात राहायचा प्रयत्न करते आणि मोस्टली पॉझिटिव्ह सगळं शिकवत असते, अभ्यास करत असते. मेंटल हेल्थवर मी पुन्हा येणारच आहे, म्हणूनच मी सांगत असते, जियो और जीने दो. तब तक के लिए स्टे ट्यून. बाय बाय.